अजब रमा राघवची जोडी। माझा लॅपटॉप चोर थांब थांब घे टाळी। दादा आता तुम्ही कोणाला पळताना पाहिलं का इकडे वगैरे? माझा लॅपटॉप चोरला। आत्ताच एक माणूस पळाला इकडे। कुठे? इकडे या साईडला। धन्यवाद। दिसत नाहीये का? अगं त्याच्या हातात लॅपटॉप आहे, तो चोर आहे। चोर शेमलेस फेलो, कोणाचा लॅपटॉप चोरला सांग पटकन। ओ मॅडम मार नका। रॅम्स मार त्याला, अजून मार यार। ह्याच्यामुळे एकतर माझी एक्सपेन्सिव्ह चप्पल पण तुटली आणि किती धावायला लागलाय। ए थांब, आपण ना ह्याला पोलीस स्टेशन मध्ये सोडूयात। तुला पोलीस स्टेशनला नाही तर चाल तू। पोलिसात नको ताई, हे घ्या लॅपटॉप। पोलिसात नका नेऊ द्या, मारू नका। माफी करा, पोलिसात नका। कोणाचा लॅपटॉप चोरलाय तू सांग पटकन। अशीच एकदा चोरांनी माझी पर्स चोरली होती। लाज नाही वाटत तुला लॅपटॉप चोरी करायला? मॅडम मारू नका। सांग कोणाचा लॅपटॉप आहे हा? माझा। पळाला तो। हो, खूप खूप धन्यवाद रमा मॅडम। तुम्ही माझा चोरीला गेलेला लॅपटॉप परत मिळवून दिलात। व्हॉट? मला माहित नव्हतं तो लॅपटॉप तुझा आहे। धन्यवाद। बघा, आपण कोणाला मदत करतोय हे माहित नसताना सुद्धा त्याची ही मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे रमा मॅडम। आज तुम्ही जर का मला अशी मदत केली नसतीत ना तर माझं खूप नुकसान झालं असतं। कदाचित नोकरीही गेली असती माझी। ओ माय गॉड, का? अहो, या लॅपटॉप मध्ये आपल्या कंपनीचं मोठं प्रेझेंटेशन। बबली सरांच्या टीमनी 1 महिना मेहनत करून एक प्रेझेंटेशन तयार केलं। ते फायनलाइज करायचंय मला उद्यापर्यंत, त्याची जबाबदारी दिली। आता हा लॅपटॉप हरवला असता तर मी ते करू शकलो नसतो ना। धन्यवाद रमा मॅडम, पुन्हा एकदा तुमचा मनापासून धन्यवाद। ओ राम, तू तर तुझ्या दुश्मनाचीच हेल्प केलीस ग। पण बरं झालं ना, रमामुळे राघवचा जॉब तरी वाचला। हो, आता राघवचं जर उद्या प्रेझेंटेशन छान झालं ना तर टीम लीडर बबली सर राघवलाच बनवणार।
टीम लीडर. माहीत पड, मी चुकून तुझा जॉब वाचवलाय राघव. आता मीच तो कसा घालवते ना बघ तू. उद्यापासून तू घरी बसलेला असणारस. डाफ. म्हण पूर्ण करा. मनी वसे. काय हो बाबा, काय झालं बाळा? हा तुम्ही मला काय म्हणाला होतात? काय? अश्विनी बाळ, राघवरावांना आवडतं ना तशी तयार हो आणि मग झोप. मग राघवराव तुझ्या स्वप्नात येतील. पण बाबा, ते माझ्या स्वप्नातच नाही आले. अगं मग ठीक आहे ना. काल रात्री नाही आला तर आज येईल. आज नाही आला तर उद्या येईल. हे बघ बाळा, ही एक तपश्चर्या आहे. तुझ्या मनात 24 तास राघवचाच विचार असायला हवा असतो. तुझ्या डोळ्यांसमोर फक्त राघवची छबीच दिसायला हवी. दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुला फक्त राघवच जाणवायला हवा. जाणवतात. अगं मग झालं तर राघव तुझा झालाच म्हणून समज. पण बाबा, हा? गजानन काकांनी सांगितलं ना की इतक्यात काय राघवरावांच्या लग्नाचा विषय घ्यायचा नाही. अगं भाऊजींना काही म्हणू देत ग, पण मंदिर कधी ना कधी तरी पूर्ण होणारच आहे की नाही. तोवर तुझं लक्ष फक्त राघवच असला पाहिजे. अगं मनी वसे ते स्वप्नी दिसे. हा अरे हे बघ, मनी वसे ते स्वप्नी दिसे सत्य आहे. तुझ्या स्वप्नामध्ये राघव येईल आणि स्वप्नात तुझं त्याच्याशी लग्न सुद्धा होईल. काय हो बाबा. अश्विनी बाळा, राघवशी तुझं लग्न होईस तोवर मी काही स्वस्त बसणार नाही. तू अगदी निश्चिंत राहा. सर, तुमची गरमागरम कॉफी. थँक्यू. वेलकम सर. दिनेश भाई, तुमचा चहा. थँक्यू वासू. प्रफुल्ल सर, तुमचा पण. थँक्यू थँक्यू. मी राघव किती सिरियसली काम करतो ना. म्हणजे तो आता जॉईन झालाय, पण तुझं जे ते बद्दा आता आघाडीच असेल. म्हणजे अरे म्हणजे तो सर्वांचा पुढे जाणार यार. काय यार, तू पण मी तुझ्याकडून मराठी शिकू शकतो आणि तू माझ्याकडून गुजराती शिकू शकत नाही का? हा, इथे माझे मराठी बोलण्याचे वांदे आणि तू बोलतो गुजराती शिक. पण खरं तो खूप इंटेलिजंट आहे. आणि त्यांनी बबली सरांना सुद्धा इम्प्रेस करून टाकलंय. आणि म्हणून सरांनी एवढं इम्पॉर्टंट प्रेझेंटेशनचं काम त्याला एकट्याला हँडल करायला दिलंय. Attention please. Come here. ह्या आहेत हाय स्काय टेक्नॉलॉजीच्या मिस संजना. यांच्या कंपनीसाठी आपण एका नवीन सॉफ्टवेअरचं प्रेझेंटेशन देणार आहोत. सो गिव्ह हर अ वॉर्म वेलकम. अ बिग हँड. थँक्यू. आम्ही या कंपनीला एक प्रोजेक्ट दिलाय. त्या प्रोजेक्टची काय प्रोग्रेस आहे हे बघायला मी इथे आले. आय मीन डोंट वरी, आमच्या ऑफिसमधली अख्खी एक टीम अख्खा एक महिना अख्खं काम करते. आय मीन मेहनत करते या प्रोजेक्टवर. ग्रेट. थँक्यू. बरं, मग प्रेझेंटेशन कधीपर्यंत रेडी होईल? येस, वेल संध्याकाळपर्यंत होईल. ओके, मग तुम्ही उद्या सकाळी आमचे CEO मिस्टर सौरभ सर यांच्या समोर प्रेझेंटेशन करा. शार्प 11 वाजता.
सौरभ सर खूप पंक्च्युअल आहेत, सो उशीर होऊन अजिबात चालणार नाही. डोंट वरी मिस संजना, मी सुद्धा त्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट आहे. शिस्त म्हणजे शिस्त. गुड. हे प्रेझेंटेशन कोण देणार आहे? None other than Mr. P. Our superhero, Mr. Raghav Purohit. सुपर हिरो माय फुट. आता उडणार नाही, जमिनीवर आपटे. सो मिस्टर राघव, बी परफेक्ट अँड पंक्च्युअल. ओके, सी यू ऑल टुमॉरो. Thank you, Miss Sanjana. Annie, येस सर. please. हो सर. राघव, येस सर. मी तुला सुपर हिरो म्हणालोय, आता तू आमचीच हवा नको काढून घेऊस. नाही सर. राघव, उद्याचं प्रेझेंटेशन जर चांगलं झालं तर आपल्या कंपनीला गेल्या 10 वर्षात झाला नाही एवढा प्रॉफिट होणार आहे. सो आता आपल्या कंपनीचं भविष्य फक्त आणि फक्त तुझ्यावर डिपेंड आहे राघव. काळजी करू नका. हा जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलाय हा मी खरा करून दाखवेन. त्याला तडा नाही जाऊ देणार. शेवटी प्राणादपी प्रत्ययो रक्षितव्यः. गुरुजी, याचा अर्थही सांगा आता. सांगतो. आपण प्राण देऊन सुद्धा हा विश्वास जपला पाहिजे. वा, बघा बघा. येस येस, आय न्यू इट. राघव, काही लोक शरीराने सॉलिड असतात, पण तू मनाने सुपर हिरो आहे. येस, रॉक इट माय बॉय. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता काय मी श्लोक म्हणू? गेट लॉस्ट. पवित्र फोन का उचलत नाहीये? Come on. हॅलो, हा कोण बोलताय? तुझा साहेब बोलतोय. मॅडमना फोन दे. हा, साहेबांचा फोन आहे. हा पवित्रा, अगं कधीपासून मी फोन ट्राय करतोय, तू फोन उचलत का नाहीयेस? माझी अत्यंत महत्वाची मीटिंग आहे आज, आणि अशा वेळेला मी किती रेस्टलेस असतो, यू नो दॅट व्हेरी वेल. तुझा आवाज ऐकल्याशिवाय मला नाही चैन पडत. तुझा आवाज ऐकला कीच मला वाटतं की ऑल इज वेल म्हणून. कम ऑन, विश मी गुड लक. हॅलो पवित्रा, अगं बोलत का नाहीयेस? स्वीटहार्ट, तुझा आवाज ऐकण्यासाठीच मी कधीपासून थांबलोय. मीटिंगला जात नाही मी. लवकर बोल. मी तुझी स्वीटहार्ट नक्कीच नाहीये. लावण्या? हो, लावण्याच बोलते. मगासपासून तू माझ्याशीच बोलत होतास, आणि ऑफकोर्स माझ्याशी बोलतोस हे तुला आधीच माहिती असतं तर तुझ्या बोलण्यातून ही अशी रोमॅन्टिक फुलं पडलीच नसते. हे बघ लावण्या, मी राजूला सांगितलं की मॅडमना फोन दे म्हणून. त्याच्यासाठी मी मॅडमच आहे. ओके गिरीश, मी अजूनही तुझी बायको आहे, आणि नेमकं हेच तुझ्या लक्षात राहत नाही. लावण्या, हे बघ यावेळी. हॅलो हॅलो.
राघवला मानला यार. उद्याच्या प्रेझेंटेशनची एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याने मिळवली. अरे हो ना, अशी अचीवमेंट ती सुद्धा इतकी फास्ट, हे फक्त राघवच करू शकतो. खरंच खूप खूप आभारी आहे मी. आणि उद्याच्या प्रेझेंटेशन मध्ये मी 100 नाही 200% देणार. लिसन एव्हरीबडी, उद्या राघव आपल्याला त्याच्या प्रेझेंटेशनने खूप मोठा प्रॉफिट करून देणार आहे. ओके, सो राघव, तुला सगळं स्टाफ करून कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट. सगळे इतकं कौतुक करतात म्हणून तुला मजा येते ना राघव. उद्या हा स्टाफ तुला धक्के मारून या ऑफिसच्या बाहेर काढेल. जस्ट वेट अँड वॉच. राघवने तर सिस्टम लॉक करून ठेवलं. आता त्याचा पासवर्ड काय असेल? त्या डफरचा पासवर्ड काय असू शकतो? कम ऑन रमा, थिंक थिंक रमा, थिंक. देवी आई, हा पासवर्ड असू शकतो. अरे तुम्ही सगळं तिकडून काय कॉंग्रॅट्स करताय? इकडे येऊन राघवला कॉंग्रॅट्स करा. येस. राघव, तुझ्या प्रेझेंटेशनची फाईल जशी डिलीट झाली आहे ना, तसंच उद्या तू सुद्धा या ऑफिसमधून डिलीट होणारस. तुमच्या दोघींचा तिथे काय करता? अगं पण तू कुठे होतीस? मी वॉशरूमला. रमा बघ ना, सगळे राघवचं किती कौतुक करतायत. मला तर वाटतं ना, राघव उद्या टीम लीडर, परवा मॅनेजर आणि त्यानंतर कंपनीचा सीईओच होईल. रिअली? हो. इज इट? यस. भाई काम कर ना, त्याची सेक्रेटरी का नाही हो? डोक्यावर घेऊन नाच त्याला. इडियट. नेहा, तू काय ग सारखं त्या राघवला प्रेस करत असतेस? तुला माहितीये ना आपल्या रॅम्सला नाही आवडत ते. ओके ओके, सॉरी. जितकं खुश व्हायचंय ना, तितकं खुश होऊन घे. डफ.
कारण आता तू थोड्याच वेळात रडणार आहेस. हे घे राघव, तुझ्या प्रेझेंटेशन साठी गुड लक म्हणून ना समोसा खा. अरे माझं जेवण झालं, पोट भरलं माझं. घे रे, माझ्या बायकोने बनवलेत, एक खाऊन काय नाही होणार. वा, बरं तुमचं चालू द्यात, माझं प्रेझेंटेशन आहे त्याचं फायनलायझेशन करायचं आहे. येतो. थँक्यू. हो, हे चला आपण पण जाऊया. ब्रेक ओव्हर. हा हो ना, नाही तर बबली सर येतील आणि म्हणतील शिस्त म्हणजे चला. चलो बॅक टू वर्क. बिचारा राघव पुरोहित, आता काय हालत होईल त्याची. सेलिब्रेशन तो बनता. वासू, मला एक चॉकलेट मिल्कशेक दे.